एका गावामध्ये शेतकरी जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगा होता आणि शेती कामात मदत करण्यासाठी एक घोडा होता. एक दिवस त्या मुलाकडून त्या घोड्याच्या तबेल्याचा दरवाजा उघडाच राहतो आणि उघडा राहिल्यानंतर घोडा पळून जातो. हे गावकऱ्यांना माहीत होतंच. गावकरी म्हणतात काय दुर्दैव, आता घोडा फरार झाला, आता शेती कशी करणार. तो शेतकरी म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी तो घोडा अजून 6 घोड्यांना बरोबर घेऊन येतो. मग बाकीच्या गावातले लोक म्हणतात किती तुमचं भाग्य, आता तुम्ही घोड्याने चांगली शेतीसुद्धा करू शकता आणि काही घोडे विकून पैसेसुद्धा कमवू शकता. पुन्हा काही दिवसांनी त्याचा मुलगा घोड्यावरून पडला तर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. डॉक्टरने सांगितले 1 महिना हा कोणत्याच कामात येणार नाही. गावकरी पुन्हा म्हणे काय तुमचं दुर्दैव, आता तुमचा मुलगा 1 महिना कोणत्याच कामाचा नाही. ते म्हणे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पुन्हा 2 दिवसांनी गावात लष्करातील काही व्यक्ती आले आणि तरुण मुलांना युद्धासाठी घेऊन गेले. पुन्हा गावकरी म्हणे काय तुमचं भाग्य, तुमच्या मुलाच्या पायाला लागल्यामुळे तुमचा मुलगा तुमच्याच घरी राहिला. खरंच तुम्ही नशिबवान आहेत. सांगायचं तात्पर्य हेच की जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं. अडचणी जर आल्या तर ते आपल्याला काहीतरी नवीन